नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शहाण्याला शब्दाचा मार असं आपल्या मराठी भाषेत म्हणतात. आणि अनेक जण असे असतात की त्यांना शब्दाचा मार देण्याचीही गरज नसते. त्यांचं नाक दाबलं की तोंड उघडतं. अशीही काही माणसं असतात आणि अशा माणसांनी भरलेला देश म्हणजे पाकिस्तान आहे. आणि म्हणून पाकिस्तान या देशाला काही समजावता येत नाही. त्याच्या कमरेत लाथ घातली मग त्याला कळतं. आणि नेमकी तीच गोष्ट झालेली आहे. ऑपरेशन सिंदूर अवघ्या काही तासात आवरल्यावर सुस्कारा सोडलेल्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर जारी आहे, थांबलेलं आहे, पण संपलेलं नाही याचा अर्थ समजायला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ गेला. खरं तर 2 महिने म्हणायला हरकत नाही. कारण 9-10 मेला मध्यरात्री पाकिस्तानच्या हवाई तळावर भारताने ब्राह्मोसचे हल्ले केले आणि जवळजवळ 11 हवाई तळ उद्ध्वस्त करून टाकले. पाकिस्तानची हवाई दलाची लढाऊ विमानं उडू सुद्धा शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली. आणि त्या पलीकडे किरणा हिल्स म्हणजे जिथे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा केलेला आहे अशा ठिकाणी सुद्धा जवळपास एक हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं. पण चीन आणि अमेरिकेच्याही तोंडचं पाणी पळालं होतं. पण त्यामुळे गयावया करत पाकिस्तानने जो युद्धविराम मागितला तो स्वीकारण्यात आला. त्यामुळे आपल्याकडचे अनेक जण अस्वस्थ झाले होते, चिडलेले होते. त्यांना या युद्धविरामाचा अर्थ कळलेला नव्हता की प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक लढाई ही हत्यारानेच होते, विध्वंसाने, हिंसेने होते असं नाही. अनेक गोष्टी या हिंसा न करता, हत्यार न वापरता सुद्धा साध्य करता येतात. आणि ऑपरेशन सिंदूर हे फक्त क्षेपणास्त्र, ड्रोन, हवाई हल्ले यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. गोळीबार, बंदुका, तोफांपुरतं मर्यादित नव्हतं. तर सर्वव्यापी युद्ध होतं. आणि त्या सर्वव्यापी युद्धाचा फार थोडासा भाग हा हत्यारांचा, दारुगोळाचा आणि क्षेपणास्त्रांचा होता. त्यापेक्षाही मोठा हल्ला जर कुठला असेल तर तो व्यवहारी हल्ला होता. पाकिस्तानला जायबंदी करून टाकणं, जखमी करून टाकणं, विवळत ठेवणं, रडत ठेवणं आणि त्याची लढण्याची खुमखुमी संपवून टाकणं हे ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं. आणि आज ते साध्य होताना दिसतंय. याचं कारण भारताने उघडपणे कुठलीही मागणी केलेली नसताना पाकिस्तानचा एक उथळ पप्पू, एक मंत्री बिलावल भुट्टो, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारी यांचा सुपुत्र बलावल भुट्टो थेट अझर मसूद आणि सईद हाफिज यांना सुद्धा भारताला सोपवायला तयार झालाय. इतकं शरणागत झालेला आहे. आणि कोण आहे हा बिलावल भुट्टो? तुम्हाला आठवत असेल तर भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र सोडणं, हवाई हल्ले करणं, तळ उद्ध्वस्त करणं हे होण्याच्या आधी भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली. तेव्हा तावातावाने पाकिस्तानी संसदेमध्ये रक्ताचे पाट वाहतील, रक्ताच्या नद्या वाहतील अशा धमक्या देणाऱ्यापैकी एक आहे हा बिलावल भुट्टो. जेव्हा भारताने सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात जाण्यापासून रोखलं जाईल, पाकिस्तानला सिंधूचं पाणी दिलं जाणार नाही, सिंधू करार भारत रद्द करतोय अशी घोषणा प्रत्यक्ष हल्ल्याच्या आधी करण्यात आली. तेव्हा बिलावल भुट्टो काय बोलला होता आठवतं? या तो सिंधू में पानी बहेगा नहीं तो खून वहेगा, हे बिलावल भुट्टो बोलला होता. आणि आज तो बिलावल भुट्टो एका
परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणतो की भारताला हवं तर आमच्याकडचे अतिरेकी जैश महम्मदचा संस्थापक प्रमुख अझर मसूद आम्ही द्यायला तयार आहोत. पाहिजे तर भारताला 26/11चा आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या सईद हफीज देखील आम्ही सोपवायला तयार आहोत, पण भारताने पाणी सोडावं. भारताने पाकिस्तानशी बोलणी करावीत. पाकिस्तान भारताशी बोलणी करायला तयार आहे, संवाद करायला तयार आहे. भारताने कधी म्हटलं होतं आम्हाला संवाद करायचा नाही? भारताने एकच भूमिका घेतली होती की टॉक्स आणि टेररिझम हा बरोबर चालणार नाही, एका वेळेला चालणार नाही. जोपर्यंत टेररिझम म्हणजे दहशतवाद, जिहाद थांबवला जात नाही तोपर्यंत संवाद नाही. तेव्हा बोलणी करायला भारताने कधीही नकार दिलेला नाही. पण ती बोलणी यशस्वी करायची आणि प्रत्यक्ष करायची तर त्यासाठी पाकिस्तानला एक पाऊल उचललं पाहिजे. ते पाऊल उचलणं म्हणजे आपल्याकडचे सगळे जिहादी अड्डे, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आहेत ती आणि त्यांचे म्होरके यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजेत. त्या मुसक्या बांधण्याविषयी पाकिस्तानचे राजकारणी, लष्कर, कोणी नेते बोलतात का? पाकिस्तान सरकार बोलतं का? आमचं पाणी तोडलं, पाणी नाही, नद्या ओस पडल्या, धरणं ओस पडली, शेती बुडाली, पाण्याशिवाय पाकिस्तानी नागरिक तडफडून मरतोय, या बातम्या रंगवून रंगवून पाकिस्तानी मीडिया सांगतोय. पण या सगळ्याला कारणीभूत कोण आहे सांगतो का? त्या सगळ्याला पाकिस्ताननी पोचलेले जिहादी कारणीभूत आहेत. अक्षरशः 100वर लहान मोठ्या जिहादी दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आज कार्यरत आहेत आणि 100पेक्षा अधिक लोक असे आहेत की ज्यांना जागतिक पातळीवरच्या संघटनांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे. अझर मसूद असेल, दाऊद इब्राहिम असेल किंवा सईद हफीज असेल, यासारख्या दहशतवाद्यांच्या डोक्यावर अमेरिकेने लाखो डॉलर्सची बक्षिसं लावलेली आहेत. त्यांचा बंदोबस्त करतो असं बिलावल भुट्टो बोलतो का? नाही बोलत. पाकिस्तान सरकार बोलतं का या त्यांच्या मुसक्या बांधून ठेवतो, आपण बोलणी करायला बसू आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची, सईद किंवा मसूद किंवा दाऊद यावर चर्चा करूया, असं का बोलत नाही? याचं कारण पाकिस्तानी नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवू पण जिहाद सोडणार नाही ही पाकिस्तान सरकारची आणि पाकिस्तानी राज्यकर्ते किंवा सेना दलाची भूमिका आहे. आणि ही भूमिका बिलकुल नवी नाही. ही तब्बल 50-55 वर्ष जुनी भूमिका आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचे अनेक दाखले दिले जातात. पण तेव्हा या बिलावल भुट्टोचा आजोबा, त्याच्या आईचा बाप पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री होता, जुल्फिकार अली भुट्टो. आणि त्याने भारताला धमकावलं होतं की जे युद्ध तुम्ही सुरू केलंय किंवा आम्ही सुरू केलंय ते 1000 वर्ष चालू राहील, ते संपणार नाही, थांबणार नाही. पाकिस्तान भारताशी 1000 वर्ष लढत राहील. या गोष्टीला 1000 सोडा, शेकडा वर्ष पण झालेली नाहीत, अवघी 54-55 वर्ष होत आहेत. आणि भुट्टोचा नातू गुडघे टेकून, नाक रगडून माफी मागायला निघालाय की बाबा तुम्हाला पाहिजे तर सईद हफीज आणि अझर मसूद देसो, पण भारताने पाकिस्तानसाठी पाणी सोडावं. सिंधू नदीचा करार तुम्ही एकतर्फी मोडू शकत नाही. इंडस वॉटर ट्रीटी हा आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो एकतर्फी मोडण्याचा भारताला अधिकारच नाही. इथपासून रक्ताचे पाठ वाहण्यापर्यंत गमजा करणारा बिलावल भुट्टो रडकुंडीला आलाय. याचं कारण सरळ आहे, कमरेत लाथ बसलेली आहे. महागाई वाढते, जगातून तोंड देखलं पाठिंबा देणारे खूप आहेत.
पण त्याची किंमत मोजायला कुठलाही मुस्लिम देश सुद्धा पाकिस्तानच्या मदतीला उभा राहिलेला नाही. अमेरिका काही अब्ज डॉलर कर्ज द्यायला तयार आहे, पण ते कर्ज, त्याची रक्कम हातात येण्याच्यासाठी ज्या काय अटी शर्ती घातल्या त्या पूर्ण करताना पाकिस्तानच्या नाकी 9 आलेले. आणि म्हणून यातून मार्ग कसा काढायचा हे पाकिस्तानला कळेनासं झालेलं आहे. लोक रस्त्यावर उतरायला लागले. दीड महिना झाला, कराचीमध्ये सिंध प्रांताच्या एका मंत्र्याचा बंगला घर पेटवून देण्यात आलं. पाण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेत. विमानतळावर, मशिदीमध्ये, हॉटेलमध्ये प्यायला पाणी नाहीये. आंघोळ करणं तर दूरची गोष्ट आहे. आणि जेव्हा भारत अचानक पाणी सोडून देतो तेव्हा नद्यांना पूर येतात आणि त्या पुरामध्ये अडकलेल्या, उंचवट्यावर जीव वाचवण्यासाठी टाहो फोडणाऱ्यांना मदत करण्याची क्षमता सुद्धा पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी सरकारकडे उरलेली नाही. 2 तास जीवाच्या आकांताने ओरडणारे 18 लोक भारताने सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुरात वाहून गेले. त्यासाठी पाकिस्तानी मीडिया टाहो फोडून रडतोय. पण या सगळ्या 2 महिन्याच्या रडारडीमध्ये कुठेही अझर मसूद, सईद हफीज, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या सगळ्या संघटनांनी 30 वर्ष चालवलेला उत्पात जो आहे किंवा त्यांना पाठीशी घालणारं पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सेना यांच्याबद्दल मीडिया चकार शब्द बोलत नाही. पण हळूहळू करत सामान्य माणसापर्यंत या समस्येचा गाभा जो आहे, आशय जो आहे, तो झिरपायला लागलाय. पाकिस्तानी सरकारला आपल्या 25 कोटी जनतेची पर्वा नाहीये. त्यांच्या जगण्यातल्या गरजा त्यांना महत्वाच्या वाटत नाही. त्यापेक्षा जिहाद महत्वाचा वाटतो. म्हणून जिहाद करणारे जे हिंसाचारी, घातपाती, दहशतवादी आहेत त्यांना वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येने पाकिस्तानी उपाशी पोटी, तहानेने तडफडून मेले तरी चालतील, पण जिहाद सोडणार नाही, ही जी भूमिका आहे पाकिस्तानी सरकारची, पाकिस्तानी लष्कराची, ती हळूहळू सामान्य पाकिस्तानी जनतेच्या लक्षात येते. आणि म्हणून त्या जनतेला, पाकिस्तानी जनतेला मोदींनी 1 महिन्यापूर्वी केलेलं जे भाषण आहे त्याचा अर्थ कळायला लागले. महिन्याभरापूर्वी गुजरातच्या भुजमध्ये जाहीर सभेत पाकिस्तानी सीमेपासून जवळ एका जाहीर समारंभात भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की खुश रहा, पाकिस्तानच्या तरुणांनी ठरवायचे, नागरिकांनी ठरवायचे की त्यांना काय हवंय. त्यांना जिहाद हवाय की सुखरूप जगणं हवंय, सुखवस्तू जगणं हवंय, घरी सुरक्षित राहून रोटी खाणार की भारतीय लष्कराकडून सुटलेल्या गोळ्या खाणार. हा सवाल मोदींनी केला होता. त्याचा अर्थ हळूहळू पाकिस्तानी नागरिकाला आता कळायला लागलेला आहे. आपले हाल भारताने सिंधू नदीचं पाणी अडवलं म्हणून झालेले नाहीत, तर पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी सेना ज्या जिहादी मनोवृत्तीला आणि हिंसक दहशतवादी संघटनांना आश्रय देते त्याच्या बदल्यात त्याची मोठी किंमत करोडो पाकिस्तानी नागरिकांना मोजावी लागते. ही गोष्ट हळूहळू करत पाकिस्तानी नागरिकांच्या लक्षात यायला लागली आहे. पाकिस्तानात सरकार नाहीये, पाकिस्तानात कायदा व्यवस्था नाहीये, पाकिस्तानात शासन नाहीये किंवा पाकिस्तानात सामान्य जनतेची आणि देशाची सुरक्षा करणारी सेना पण नाहीये. अवघा पाकिस्तान हा जिहादी आणि दहशतवाद्यांच्या कडे ओलीस ठेवला गेलाय. हे लोकांच्या जसजसं लक्षात येते तसं हळूहळू लोकांमध्ये जागृती यायला सुरुवात झाली आहे. जी गोष्ट
दीड महिन्यापूर्वी गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात झाली आणि लोक रस्त्यावर उतरली, हमास गेट आउट. तसं हळूहळू पाकिस्तानात सुद्धा सईद हफीज गेट आउट, अझर मसूद गेट आउट या घोषणा सुरू होणार आहेत. आणि त्याची सुरुवात किंवा त्याची चाहूल आपल्याला भुट्टोंचा नातू, झुल्फिकार भुट्टोंचा नातू बिलावल भुट्टो याच्या मुलाखतीमध्ये लागते. अल जझीरा नावाच्या अल जझीरा किंवा अशा कुठच्या तरी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टो म्हणतो की आम्ही पाहिजे तर त्यांना द्यायला तयार आहोत, पण मध्यंतरीच्या काळात अझर मसूद तर अफगाणिस्तानात पळून गेलाय. अजब आहे. अफगाणिस्तान हा आज भारताचा मित्र आहे आणि पाकिस्तानच्या मित्रांना तिथे आश्रय मिळू शकत नाही. आणि अझर मसूद हा पाकिस्तानचा मित्र आहे. पाकिस्तानची लढाई मुखवटा लावून लढणारा सेनापती आहे. त्याला अफगाणिस्तान आश्रय देऊ शकत नाही. आणि बिलावल भुट्टो म्हणतो की तो कधीच अफगाणिस्तानात पळून गेलाय, पाकिस्तानात नाहीये. पळून गेला हे बिलावल भुट्टोला कसं कळलं? बिलावल भुट्टोला किंवा पाकिस्तानी सरकारला सगळं माहिती आहे. सोपी गोष्ट आहे. आज अज्ञात मारेकरी पाकिस्तानात दहशतवाद्यांना शोधून शोधून गोळ्या घालून मारतायत. पाकिस्तानी सेनेने, पाकिस्तानी पोलिसांनी, पाकिस्तानी गुप्तचर विभागाने हे जे कोण दाऊद, सईद वगैरे आहेत यांना संरक्षण देण्यापेक्षा आपल्या सुरक्षेत असलेल्यांना थेट गोळ्या माराव्यात आणि त्यांचे मुर्दे भारताला दाखवावेत. सिंधू नदीचं पाणी सुरू होईल. फुकट कुठेतरी मुलाखती देऊन हवेतल्या गप्पा मारायची गरज नाहीये. मुद्दा इतकाच आहे की बिलावल भुट्टोला सुद्धा अक्कल येते, पण अजून संपूर्ण अक्कल आलेली नाही, संपूर्ण शुद्ध आलेली नाहीये. हमारा जज्बा, हम मुसलमान हैं, हम पाकिस्तान है, हमारा जज्बा क्या है वगैरे वगैरे. ते जज्बा वगैरे जे काय आहे ते तोयबाच्या पाठच्या बाजूला ढकलून द्या. शुद्धीवर या. जगणं अशक्य झालंय. पाणी पुरवठा थंडावलेला आहे, वीज पुरवठा बोंबललेला आहे, बाजारातली महागाई शिगेला जाऊन पोहोचलीये, जीवनावश्यक औषधं सुद्धा मिळेनाशी झालेली आहेत. आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू ही माणसं शुद्धीवर यायला लागली आहेत. ज्या वेळेला रस्त्यावरचा सामान्य माणूस अशा नेत्यांना, त्यांच्या सेनापतींना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या सरकारी लोकांना आणि त्यांच्या बरोबरच रोज भ्रामक गोष्टी सांगणाऱ्या पाकिस्तानच्या मीडियाला आणि पत्रकाराला पाकिस्तानचा सामान्य माणूस कॉलर पकडून बडवायला लागेल, त्या दिवशी पाकिस्तान एक देश म्हणून अस्तित्वात येण्याची सुरुवात होईल. ज्या लोकांनी गेल्या 70-80 वर्षामध्ये पाकिस्तान देशोधडीला लावला, एका भ्रामक कल्पनेमध्ये पाकिस्तानी सामान्य नागरिकाला धर्मांध बनवून उपाशीपोटी लढण्याच्या भ्रामक कल्पना शिकवल्या. त्या भ्रामक कल्पनेतून जेव्हा भुकेचे चटके लागतील, तहानेचे चटके लागतील आणि जीव घुसमटायला लागेल, तेव्हा पाकिस्तानी नागरिकच पाकिस्तानचे राज्यकर्ते, पत्रकार, बुद्धिजीवी यांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहील आणि त्यांना रस्तोरस्ती झोडपून काढायला लागेल. त्या दिवशी पाकिस्तान नावाच्या एका खऱ्याखुऱ्या देशाची स्थापना होऊ शकेल, सुरुवात होऊ शकेल. आणि त्यात सगळ्यात पहिली कमरेत लाथ घातली जाईल ती बिलावल भुट्टोच्या. ती बसत असावी म्हणूनच त्याचे अक्कल, डोकं ठिकाणावर येताना दिसतंय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा
आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.